10 वर्ष होऊन गेली त्या गोष्टीला. त्याने आजही आपल्याला आठवणीत ठेवले. आपल्याही मनाच्या कोपऱ्यात त्याच्याविषयी एक विशिष्ट जागा होतीच की, पण आपण कधी बोलून दाखवलं नाही. एकदा त्याने मला चिठ्ठी लिहून विचारलं होतं, पण मला उत्तर देणं जमलं नाही. त्याने परत कधी फिरून विचारलं पण नाही. आज इतक्या वर्षांनी त्याच्यासमोर जायचं म्हणजे धाकधूक वाढली आहे. किती वर्षांनंतर भेटणार आहे तिला आज. 10वीचा रिझल्ट घ्यायला आलो होतो, तो शेवटचा दिवस होता. त्यानंतर पुन्हा कधीच भेटली नाही. शिक्षणासाठी 2 वर्ष ती तिच्या मामाकडे आमच्या बाजूच्या गावात गेली होती. 10वी नंतर ती पुण्यात निघून गेली. 11वी 12वीत असताना तिचं लग्न झालं. इतकीच काय ती माहिती मिळाली. बघतच बसणार आहेस का आता? बसूया? हो, बस ना. ही जागा आठवत असेल ना तुला? आठवते. इथेच तू मला चिठ्ठी दिली होतीस ना? हो, ज्याचं उत्तर तू आजपर्यंत मला दिलं नाहीस. तू परत मला विचारलंच कधी? शाळेच्या बॅचचा ग्रुप तयार झाला नसता तर आपल्याला भेटताच आलं नसतं ना? हो ना. तरोही फार करामती. त्याने कुठून कुठून नंबर काढले आणि ग्रुप तयार केला. पण बरंच झालं, त्यामुळे आपले नंबर तरी शेअर झाले. त्यामुळेच आपलं बोलणं झालं आणि भेटणं सुद्धा. हो ना. किती सुंदर होते ना ते दिवस. हो, खूप सुंदर दिवस होते ते. शाळेचे दिवस आणि आत्ताचे दिवस तुलना केली तरी काळजात चर्र होतं. खूप मोठी खंत वाटते. हे दिवस परत पुन्हा कधीच येणार नाहीत. ते दिवस म्हणजे आठवणींचा ठेवाच, नाही का? हो ना. बरं, संसार कसा सुरू आहे तुझा? संसार होता, आता नाही. होता म्हणजे? घटस्फोट झालाय माझा. काय? घटस्फोट? मला कसं माहित नाही? 2 वर्ष झाले. खूप चांगल्या घरी दिलं होतं मला. श्रीमंत घर होतं. मुलगा IT कंपनीत कामाला होता. 20 लाख रुपये पॅकेज होतं त्याचं. पण नंतर त्याला माझ्यापेक्षा सुंदर दिसणारी मुलगी आवडायला लागली. त्याच्याच कंपनीत होती. आणि नंतर तर मी घरी असताना देखील तो तिला घरी घेऊन यायला लागला. त्या घरातल्या कचऱ्याची आणि माझी किंमत सारखीच झाली होती. म्हणून मग मी स्वतःच ठरवलं, वेगळं व्हायचं. आता मला तो मुलगाही नको आणि त्याची पोटगी पण नको. सॉरी. अरे, तू कशाला सॉरी बोलतोयस? जे झालं ते चांगलंच झालं. ज्या नात्याचा मला फक्त त्रासच होत होता, त्यातून मी मोकळे तरी झाले. आणि तुझं काय सुरू आहे? बँकेत आहे म्हणालास ना?
लग्न वगैरे केलं की नाही? नाही, लग्न नाही केलं, पण वगैरे वगैरे केले. आगाऊ कुठला. हो, शाळेत असताना आगाऊ नव्हतो, आता झालं. तेव्हा आगाऊ असतो तर परत परत विचारलं असतं तुला, माझ्याशी लवशिप करशील का? तू पण ना. बर, पुढे काय करायचं ठरवलेस? राहिलेलं शिक्षण पूर्ण करावं म्हणतो, म्हणजे निदान नोकरी तरी करता येईल. आणि लग्न? लग्नाचा काही विचारच करत नाहीये मी. एखादा चांगला मुलगा भेटला तर लग्न करायला काय हरकत आहे? बघू, आणि आधी तुझं पहिलं तरी लग्न कर, माझं दुसऱ्या लग्नाचं नंतर बघू. वय किती वाढलंय बघ. तू बघ ना माझ्यासाठी एखादी चांगली मुलगी. मी? बर. किती दिवस आहे इकडे अजून मामाकडे? 4-8 दिवस तरी असेल. बर, मग पुन्हा भेटायचं का आपण? मी नक्की प्रयत्न करेल. मी तुझ्यासाठी एखादा मुलगा पाहिला तर चालेल का लग्नाला? ठीक आहे, पण चांगला बघा. पहिल्या वेळेस फसले मी, आता दुसऱ्यांदा नाही फसायचं. ठीक आहे, चल येते मी आता. घरच्यांना काही कल्पना न देता आले. निघूयात, मी सोडतो तुला इथे. चल. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया ही. येड्या गप. आज कोणीतरी पहिल्या प्रेमाला भेटायला गेलो होतो वाटतं. यायला रवी, तुला सगळ्याच खबरी बऱ्या असतात रे. मी ग्रुपचा ऍडमिन आहे बाबा. आता ग्रुप मध्ये जे जास्त बोलती नाही ना, ती लोक प्रायव्हेट मध्ये बोलत असतात. काय बोलली ती? काहीच नाही बोलली. मी ठरवलंय तिच्यासोबत लग्न करायचं. तू काही येडा झाला का रे? तिचं तर पहिलं लग्न झालंय ना. होतं 2 वर्षापूर्वी, घटस्फोट झालाय तिचा आता. मग तू काय असल्या बाईशी लग्न करणार आहे? बाई काय म्हणतो रे? मुलगी म्हण. लग्न झालेलं बाईच म्हणावं लागतं ना. तू जेव्हा तिला भेटायला गेलता ना, तेव्हाच मला वाटलं होतं तू तसलं काहीतरी करून येशील, पण तू काहीतरी वेगळंच करून आलाय. आणि हे लग्न विघ्न, तू काही येडा झालाय का रे? रवी, अरे तूच समजून घेत नाही. घरचे कधी समजून घेणार आहेत मला? नाहीच घेणार. हे बघ, मी ठरवलंय काही झालं तरी स्नेहासोबत लग्न करायचं. ती माझं पहिलं प्रेम आहे, आणि माणूस मरेपर्यंत पहिल्या प्रेमाला विसरत नाही. नशिबानं मला एक संधी दिली दुसरी. आता मला ही संधी आणि स्नेहाला नाही गमवायचं. आयुष्यात आपल्यासोबत येतं तरी काय रे? आपल्याला एवढं तुटपुंज का आयुष्य मिळाले, पण त्या आयुष्यात आपण आपल्या प्रेमळ व्यक्तीसोबत, आपल्या माणसासोबत वेळ घालवायला नको का? भावा, तू जर मनापासून ठरवले ना, मी तुझ्या सोबत आहे. पण हा, मार खायची वेळ जर आली ना, तुझ्या बापाचा आधी मी मार खाईल, मग तू खायचा. चालते, चल. सगळं नीट बोल बर का? हा. नुसती दारू ढोसा तुम्ही, घरातली कामं काही करू नका. अरे आतमध्ये तर महाभारत चालू आहे. म्हणून अरे त्यांचं रोजच आहे.
चल. पैशावरच उड्या मारा तुम्ही. घरातली कामं काय करू नका. ए आता तू लागली का मला काम सांगायला? हा अल पोराच्या जेव्हा उड्या मारल्या म्हणून काय झालं? माझंच पोरग आहे ना ते. हा आणि मी कामं नाही सांगणार तर कोण कामं सांगणार तुम्हाला? हा कोण सांगणार म्हणजे? तू ग बसत जा बर का. काय तू काय मोठी बॅलिस्टर लागून गेली का? लागली मला सांगायला. नाना, तुमची भांडणं करून झाली असतील तर मी बोलू का तुमच्यासोबत जरा? बोला. आता तुम्ही घ्या बाजाळा आम्हाला. मी लग्न करायचा विचार करत होतो. अरे मग 4 वर्ष झालं तुला हेच सांगतोय ना मी. आता कळलं का तुला? अहो नाना तसं नाही. अहो मुलगी कोण आहे, काय आहे, कशी आहे ते तरी विचारा ना. अरे पोरगीच आणणार आहे ना, का आणणार आहे तिसरं कोणी? आता तुमच्या पुढे आम्ही काय बोलणार आहे? भया अर्ध्या गौऱ्या मसनात गेला तरी काय बोलायचं ते कळ नाही आला. हा टप माझ्या मरणोच टप तू. पण मी असं नाही जायचो. तुला आधी तरस देईन चांगला आणि मग जाईन मी. काय म्हणत होता पोरीचं तू? पोरगी तशी चांगली आहे आणि ती आमच्या बरोबर शाळेला होती. बरं मग? काय नाही, तिचं हे दुसरं लग्न आहे. म्हणजे याच्या आधी तिचं एक लग्न झालंय, तिचा घटस्फोट झालाय. अरे थोबाड फोडीन तुझं. असली पोरगी आणतोय माझ्या पोराला. चल पाहिलं नाही घेतून बाहेर चल. नाना, माझं प्रेम आहे तिच्यावर. अरे प्रेम भीम घाल चुलीत. परत असलं काय बोलला ना फाजीलो आणि इसरून जाईल मी का माझं पोरग वयात आले म्हणून. तुम्ही पण लक्षात ठेवा, लग्न करीन तर त्याच मुलीशी करीन, नाहीतर आयुष्यभर असाच राहीन. योगेश, माणसानं शाण्यासारखं बोलावं आणि वागावं. कोणासोबत शहाण्यासारखं वागायचं आणि बोलायचं? हा अरे 24 तास तुमची भांडणं चालू असतात लहान लेकरासारखी. अरे नवरा बायको आहे आम्ही, आमच्यात भांडणं होतच राहणार ना. म्हणून कमरचं काढून डोक्याला नाही गुंडाळत आम्ही. हे आपल्या समाजात चालणार नाही, सांगून ठेवतो तुला. समाजाचा प्रश्न येतोच कुठं नाना? मग कसला प्रश्न येतोय? अरे आपल्या 7 पिढ्यात कुणी असलं कुठं केलं नाही. आणि भावकी, अख्ख्या गावात आपली भावकी पसरली. जरा भावकीत बघ कुणी असलं येडं चाळ केल्यात का? नाना, माझं खरंच त्या मुलीवर प्रेम आहे. माणूस म्हणून खूप चांगली मुलगी होती. आणि दुसरं लग्न असलं म्हणून काय फरक पडतो? फरक पडतो. 4 चौघात जेव्हा मान खाली जाते ना तेव्हा फरक पडतो. ज्या गोष्टी अभिमानानं सांगायच्या तिथं मान खाली घालायची काय गरज आहे? हे बघ तू जास्त बोलू नको बरं का. आता सांगितलंय तेवढं कर. मग तुम्ही पण लक्षात ठेवा, लग्न करीन तर त्याच मुलीशी करीन. चल रव्या. हे पोरग मी सांगितलेलं कधीच ऐकत नाही. अरे माझंच आहे काय? पोरग एकपट नाही दुप्पट. बसा बोकांडी माझ्या. रव्या, स्नेहाला आत्ताच्या आत्ता फोन कर आणि तिला सांग भेटायला बोलवलंय. ती लग्नाला तयार आहे का? पण माहित नाही, तिच्या बोलण्यातून जाणवत होतं पण ती बोलली नाही काही. अरे मग तेव्हाच विचारायचं ना तिला. आधी माझ्या घरच्यांचा मार्ग मोकळं होणं महत्वाचं होतं. त्यांची परमिशन मिळाली नाही. आता माझा मार्ग मोकळा झालाय. बरं गाडी घरीच आहे ना? हा चल. योगेश, ती नाही म्हणाली तर? ती नाही म्हणाली तर मी समजून जाईन की नशिबाने मला परत हुलकावणी दिली म्हणून. आली बघ. रवी, काय झालं? इतक्या घाईघाईत बोलवलंस? मी नाही बोलवलं, योगेशचं काम होतं त्यांनी बोलवलं. योगेश बोल ना, काय झालं? स्नेहा, तुला माहिती आहे तू मला खूप आवडतेस. लहानपणापासून मी तुझ्यावर प्रेम करतोय. माझ्याशी लग्न करशील का? योगेश, हे कसं काय पॉसिबल आहे? का पॉसिबल नाही आहे स्नेहा?
तुझ्याच घरी काय, कुणाच्याही घरी पहिलं लग्न झालेली मुलगी नाही चालत. माहिती आहे मला तुझं उत्तर हवंय. तुझं माझ्यावर प्रेम आहे का? प्रेम तर आहेच योगेश, पण बिन काहीच बोलू नकोस. या लग्नाचा त्रासच होईल. प्रेमात त्रास सहन करावा लागतो स्नेहा. तुला कसं समजावू? मला काहीच समजून घ्यायचं नाहीये. मी सांगितलं ना, माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे. आता नशिबानं मला परत एक संधी दिली. ही संधी मला नाही गमवायची. काही झालं तरी मला तुझ्यासोबतच लग्न करायचं. म्हणून माझ्यासोबत लग्न कर प्लीज. बरं, तुमचं झालंय असेल तर मुहूर्त कधीचा काढायचा? काढू उद्याचा. काय? हो, तू तुझ्या घरच्यांना विचार. आपण उद्याच लग्न करू. रवी, तू साथ दिली म्हणून आमचं लग्न होऊ शकलं. इथवर साथ दिल्याबद्दल तुझे खूप खूप आभार आहे मित्रा. ठीक आहे बाबा. बरं चल, आता मी पळतो, कारण तुमच्या घरच्या महाभारतात आहे ना मला सहभाग नाही घ्यायचा. तुमचा शकुनी नाना जर आला ना, माझा तर जीवच घेईल. बर, थँक्यू. अरे बस का बाबा, एवढ्यातच कुठं आभार मानतो. अरे माझी तुला खूप गरज लागणार आहे, कळलं का? बेस्ट ऑफ लक. येस. ये आई, पाया आशीर्वाद दे. तुझ्या बापाला माहितीये का, कळाला तर तांडव करील तो. घरातून बाहेरच काढतील ना, दुसरं काय करणार आहेत ते. मला नाही माहित, पण तू सगळ्याची तयारी केलीच वाटतं. तसं काय नाही आहे. योग्य केलं ना तोंड काळ, घालवली ना अख्ख्या गावात माझी आबरू. नाना, आबरू घालवायला काय कोणाची चोरी नाही केली. तोंड वर करून बोलू नको हरामखोर. लक्ष्मीच्या पावलांनी नवीन सून दारात आली. चांगलं बोलता येत नसल तर शिव्या तरी घालू नका. ही या घरची सून होऊ शकत नाही. अरे जी एकाची झाली नाही ती दुसऱ्याची काय होणारी? अरे तुझा संसार बी वाऱ्यावर उधळून निघून जाईन ती. नाना, नीट बोलायचं. बापाशी नीट बोल हरामखोर. आता ना तुम्ही तमाशा करू नका इथं. आता त्याने आणली ना करून. आणली म्हणून ती काय सून नाही झाली या घरची. मग काय तिला घराच्या बाहेर काढता का? सांगन लोकांना मी, माझ्या पोरानं बाई ठेवली म्हणून, पण हिला सून म्हणून घरात घेणार नाही मी. ना आई, चांगला तमाशा केलात तुम्ही. एक लेख हवी होती तुम्हाला. निदान दारात आलेल्या लक्ष्मीचा अपमान तरी केला नसता. ठेवलेली बाई वाटते तुम्हाला ही. तू आधी तिला घरात घेऊन जा बरं. चल स्नेहा. बस. उगीच हट्ट धरला, ऐकलं नाही माझं. पोरखेड नाहीये हा. तिकडे घरच्यांना मी रात्रभर कन्व्हिन्स करत होते. त्यांच्या हातापाया पडले. शेवटी ते मला बोलले, तू मेलीस आमच्यासाठी. आणि इकडे
असं. ग्रामीण भागात अशी लग्न नाही चालत, शहरातलं वेगळं असतं. किती प्रेम असलं ना तरी अशा लग्नाचा हट्टच करू नये. मेल्याहून मेल्यासारखं झालंय मला. सॉरी. विरोध होईल मला माहित होतं, पण नाना एवढ्या खालच्या थराला जाऊन बोलतील याची कल्पना सुद्धा नव्हती. ठेवलेली बाई आहे मी. नानांचं मनावर नको घेऊ. मग कुणाचं मनावर घ्यायचं? सासऱ्यात जर असं बोलायला लागला तर बाहेरची लोक काय काय बोलतील याचा विचार करूनच थर कापायला लागलाय माझा. तिकडे 4 वर्ष सहनच केलं आणि आता इकडे. तिकडची तुलना इकडे करू नकोस. मी सांगितलं ना, 2 दिवस धीरानं घे, सगळं ठीक होईल. नानांचा राग फक्त 2 दिवसाचा आहे आणि शांत उभं राहतं. रडू नकोस. चुकी तर नाही केली ना? माझ्या प्रेमावर विश्वास नाही तुझा? तसं नाही हो. मग कसं आहे? मी सांगतोय, 2 दिवस धीरानं घे, सगळं ठीक होईल. आणि समाजाचा काय विचार करायचा आहे? तुझा हा नवरा तुला आयुष्यभर आणि मरेपर्यंत साथ देणार. जगाचा विचार करून तू माझ्यावर अविश्वास दाखवते असं वाटायला लागले मला. सॉरी. सॉरी. हे बघ, चांगल्या गोष्टी करण्यासाठी नेहमी वेळ लागतो. आपण संयमानं घेतलं पाहिजे. मागाशी नाना खूप खालच्या थराला जाऊन बोलत होते, सगळं कळत होतं मला, पण मी त्याच भाषेत त्यांना उत्तर दिलं असतं तर बाप लेकाचं नातं कायमचं संपलं असतं. नातं कायमचं संपण्यापेक्षा आपण संयमानं घेतलेलं काय वाईट आहे? शांत.